मी स्वराली मराठे हॅलो डॉक्टरच्या प्रायोजित कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षकहो, जीवन म्हणजे शिक्षण, मन असावं सक्षम, सतत असावे परीक्षण, दृष्टी असावी निरीक्षण। आपलं जीवन हे आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। आपल्या आयुष्यात आपण रोज अनेक नवनवीन गोष्टी करत असतो, शिकायचा प्रयत्न करत असतो, बघायचा प्रयत्न करत असतो। अनेक आनंदाचे क्षण, दुःखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतात। अशा आपल्या या आयुष्यामध्ये एखादा आजार जर आपल्याला जडला तर मात्र आपल्या संपूर्ण आनंदावर अवकळा पसरल्यासारखं होतं। आणि हा आजार जर जीवघेणा असेल, म्हणजे कॅन्सर सारखा एखादा आजार जर आपल्याला झाला तर नक्कीच फक्त त्या व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण घरावरती खूप मोठं संकट येतं असं त्या व्यक्तीला आणि त्याच्या घरच्यांना वाटतं। अशा वेळेला वेगवेगळ्या थेरपीज, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स ही व्यक्ती ट्राय करत असते। त्याच्यातलीच सध्या जोरदार असलेली, नावारूपाला असलेली आणि ज्याच्यामध्ये बरंचसं संशोधन झालेली आहे अशीच म्हणजे मूळ पेशी प्रत्यारोपण ही ट्रीटमेंट आहे, ही उपचार पद्धती आहे। या ट्रीटमेंटबद्दल, अस्थिमज्जारोपण ह्या ट्रीटमेंटबद्दल आपण आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोत। प्रेक्षकांनो, मला खात्री आहे की हा नवीन विषय तुम्हाला नक्कीच आवडेल। हॅलो डॉक्टरच्या माध्यमातून आपण दर आठवड्याला नवनवीन विषय घेऊन आणि तज्ञांना घेऊन तुमच्यासमोर येत असतो, चर्चा करत असतो आणि तुम्हालाही संधी देत असतो की तुम्ही डॉक्टरांना फोन करून प्रश्न विचारावात। मला खात्री आहे की तुम्ही आमचा हा कार्यक्रम रेग्युलरली अगदी न चुकता बघत असाल। आपल्या कार्यक्रमात पुढे जाताना मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आपल्याकडे आज आलेले डॉक्टर मूळ पेशी प्रत्यारोपण हा विषय डिस्कस करण्यासाठी डॉक्टर विजय रमणन हे आलेले आहेत। डॉक्टर, मी तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते। डॉक्टर विजय रमणन यांनी क्लिनिकल हेमॅटॉलॉजीमध्ये डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे। MD आणि DM याच्यामध्ये डॉक्टर गोल्ड मेडलिस्ट आहेत। त्याचप्रमाणे पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाचे ते प्रमुख आहेत। रेड क्रॉस थॅलेमिया सेंटरचे ते डायरेक्टर आहेत। त्याचप्रमाणे यशोदा हेमॅटॉलॉजी क्लिनिकचे सुद्धा ते डायरेक्टर आहेत। प्रेक्षकांनो, ही थेरपी, ही ट्रीटमेंट थोडीशी नवीन आहे, ह्याच्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला नाही आहे। तेव्हा मी तुम्हा सर्वांनाही विनंती करीन की आजचा कार्यक्रम नक्की आवर्जून बघा, म्हणजे या नवीन ट्रीटमेंटबद्दल तुम्हा सर्वांनाच माहिती होईल। आणि तुम्हाला जर डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता। तुम्हाला थोडीशी माहिती असेल, काही शंका असतील तर नक्की आम्हाला आमच्या दूरध्वनी क्रमांकावरती फोन करून विचारा। आमचा क्रमांक आहे 24908050 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड आम्हाला फोन करण्यापूर्वी लावायचा आहे। नेहमीसारखीच मी सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती करणार आहे की तुम्ही जेव्हा आम्हाला फोन कराल तेव्हा तुमच्या TV सेटचा आवाज हा कृपया कमी ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न थेट आमच्यापर्यंत पोहोचेल। दुसरी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे आपला आजचा जो विषय आहे मूळ पेशी प्रत्यारोपण, अस्थिमज्जारोपण, या विषयाला धरून प्रश्न विचारा। आपल्याला जर या विषयाबद्दल फारशी माहिती नसेल तर मला वाटतं सुरुवातीच्या 10-15 मिनिटात आपल्याला या विषयाबद्दलची माहिती मिळेल, म्हणजे काय प्रकारचे प्रश्न विचारायचे ह्याची सुद्धा एक दिशा तुम्हाला मिळेल। तिसरी आणि महत्त्वाची सूचना म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी आपण डॉक्टरांचा नंबर आणि पत्ता तुम्हाला लिहून देणार आहोत, म्हणजे कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही थेट डॉक्टरांना संपर्क साधू शकता। चला तर मग याचबरोबर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाला डॉक्टर विजय रमणन यांच्याबरोबर मूळ पेशी प्रत्यारोपण आणि अस्थिमज्जा प्रत्यारोपण। डॉक्टर, मूळ पेशी ज्यावेळेला आपण म्हणतो, म्हणजे अगदी सायन्समध्ये जे बायोलॉजीमध्ये शिकवतात शाळेत असल्यापासून की अमिबा हा सुद्धा एका सेलपासून बनलेला आहे, तसंच अगदी मनुष्यापर्यंत सगळे हे सेलनी बनलेले आहेत। पण या मूळ पेशी नक्की शरीरात काय काम करतात? जसे आपले जीवनात आई वडील आपले असतात जे आपल्याला जन्म देतात, तसेच आपल्या शरीरामधल्या पेशींना जन्म देणारे जे पेशी असतात त्यांना मूळ पेशी म्हणतो। अच्छा। रक्तामधले जे असतात, रक्तातले पेशी, लाल, पांढरी किंवा प्लेटलेट पेशींना जन्म देणारे जे पेशी आहेत त्याला अस्थिमज्जामधल्या मूळ पेशी म्हणतो। ओके। आणि ह्याचं शरीरात काम हे असतं की नवीन सेल्सना जन्म देत राहणं, आणि त्याच्यामुळे आपलं प्रोडक्शन चालू राहतं, म्हणजे आपलं हिमोग्लोबिन मेंटेन राहतं, पांढरी पेशी तयार होतात, प्लेटलेट पण तयार होतात, त्यामुळे ते एक लेवलवर मेंटेन राहतात। थोडक्यात शरीराचं संतुलन राखणं हे या पेशींचं काम आहे। रक्तातलं संतुलन राखणं आणि लहानपणापासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया चालू असते का, की नवीन सेल्स होतात मग ते पुन्हा मरतात? बिल्कुल, जसं आपलं जीवन चालू असतं तसंच हे पेशी पण तयार होतात, त्याला सेल्फ रिन्यूअल म्हणतो, म्हणजे स्वतःला ते निर्माण करतात, तसंच स्वरूप बदलून
ते लाल पेशी किंवा पांढऱ्या पेशी असे निर्माण करतात. जशी गरज असते शरीराला तशी ते निर्माण वळवतात. म्हणजे मूळ पेशी कधी कधी लाल पेशी जास्त तयार करू शकते, कधी कधी पांढऱ्या पेशी जास्त, कधी कधी प्लेटेड हे पेशी जास्त तयार करू शकते. अच्छा डॉक्टर, तुम्ही जसं आता म्हणलात की बोन मॅरो म्हणजे हाडाच्या आतमध्ये आपण ज्याला असं म्हणतो, सो ऐकताना ही ट्रीटमेंट खूपच भयानक किंवा अवघड असं आपल्याला म्हणता येईल की हाडाच्या आतमधल्या मूळ पेशी आपण कशा काढून घेणार. तर अगदी थोडक्यात सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना मूळ पेशी प्रत्यारोपण म्हणजे काय काय सांगता येईल आपल्याला? मूळ पेशीचे 2-3 विशेष प्रकार आहेत. मूळ पेशी आपल्या अस्थिमज्जामधनं काढू शकतो, ज्याला बोन मॅरो म्हणतो. बोन मॅरो जर ट्रान्सप्लांट करायचं असेल, थॅलेसिमियामध्ये लहान मुलांमध्ये जे 5च्या खाली असतात त्यांच्या डोनरकडनं, दाताकडनं आम्ही बोन मॅरोमधनं पेशी काढतो आणि ते बोन मॅरोचे जे पेशी आहेत ते आम्ही नॉर्मल एक प्रोसिजर त्यांना पूर्ण एनेस्थीसिया भूल देऊन आम्ही करत असतो. आणि तसंच ह्या पेशींना आम्ही रक्तातनं पण काढू शकतो. जसे लोक प्लेटेट डोनेट करतात त्याच मशीनवर एक सेटिंग चेंज करून 4 तासावर आपण पेशी काढू शकतो. म्हणजे कोणाला डोनर व्हायचं असेल तर एवढं पण काय डिफिकल्ट काम नाहीये. बरोबर. डॉक्टर, मी डोनर बद्दल आणखी प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, पण तत्पूर्वी म्हणजे आपण बऱ्याचशा लोकांची अशी एक कल्पना असते की आपल्याला काही जीवघेणे आजार झाले, जसं की कॅन्सर हा आता सध्या मला वाटतं प्रिव्हेलन्स त्याचा खूप जास्त आहे, की कॅन्सर सारखा आपल्याला आजार झाला तर कुठल्या स्टेजला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. 3ऱ्या-4थ्या स्टेजला असेल तर शक्यच नाही, पण तरी आपण प्रयत्न करून बघू, असा एक अप्रोच लोकांचा आधीपासून त्या रोगाबद्दल झालेला असतो. तर ह्याची गरज एक्झॅक्टली आपल्याला कुठे कुठे सांगता येईल ह्या ट्रीटमेंटची? उदाहरणार्थ आता थॅलेसिमिया सारख्या आजारामध्ये काही ट्रीटमेंटच नसते, तर त्याला एकच क्युरेटिव्ह ट्रीटमेंट आहे, म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. तसंच एप्लास्टिक अनिमिया म्हणून एक आजार आहे जो कॅन्सर नाही आहे पण ज्याच्यात रक्त निर्माणच होत नाही. तर अशा आजाराला 100% बरं होण्यासाठी एकच ट्रीटमेंट आहे जे ट्रान्सप्लांट आहे. तसंच ल्युकिमियामध्ये आम्ही नॉर्मली आता ल्युकिमियामध्ये बरेचसे चांगले औषध उपचार आलेत, किमोथेरपी आलेत, ज्याच्यामुळे अंदाजे 70 ते 80% मुलं किंवा व्यक्ती बरे होतात. ते राहिलेले 20 ते 30% लोकांनाच आपल्याला अस्थिमज्जा रोपण करावं लागतं. ते स्टेजवरती काही अवलंबून असतं की कुठल्या स्टेजवरती आपण हे करावं? असं आहे की पहिली ट्रीटमेंट जर फेल झाली तर नॉर्मली केलं जातं, ज्याला रिलॅप्स म्हणतो, त्या सिच्युएशनमध्ये केलं जातं. किंवा लोक जे हायर स्टेजमध्ये आले, स्टेज 4 मध्ये आले, तर ते बरं करायचं असेल तर त्या परिस्थितीत पण केली जाते. आणि डॉक्टर, थोडंसं आपण कुठे सुरू झाली ही थेरपी, ह्याची हिस्ट्री काय आहे असं थोडंसं आपल्याला सांगता येईल का? आपण स्लाइडकडे बघू. नक्कीच. डॉक्टर ई डोनाल्ड थॉमस म्हणून अमेरिकेत ते तज्ज्ञ होते, ज्यांनी ही 1960च्या शेवटच्या दशकात ही सुरुवात केली. 5 मधले केवळ 2 पेशंट जगले, पण त्यामुळे त्यांना शेवटी 1991 मध्ये नोबेल पुरस्कार दिला गेला. तर ह्या व्यक्तीमुळे आज हे पूर्ण प्रक्रिया चालू आहे. पण भारतात पहिला ट्रान्सप्लांट टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 83 मध्ये आणि CMC वेल्लोरमध्ये 89 मध्ये केलं गेलं. आता हे दोन्ही ट्रान्सप्लांट ल्युकिमियासाठी केले गेलं आणि आमच्या सेंटरला पहिलं ट्रान्सप्लांट 2008 मध्ये सुरू झालंय. ओके. डॉक्टर, आपल्याला कार्यक्रमातला पहिला फोन आलाय, तर तुमच्या परवानगीने पहिला फोन घेते. जगन्नाथ यांचा आपल्याला फोन आलाय. नमस्कार जगन्नाथ जी, आपला प्रश्न विचारा. मॅडम नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. मॅडम हा बोला. मॅडम, माझ्या मिसेसला ब्रेस्ट कॅन्सर आहे. ते हाडात पोहोचलेलं आहे. रमण सरांना विचारायचंय का आमची ट्रीटमेंट चालू आहे, सर्जरी झालेली आहे, तर अजून कंबर दुखतंय, तुम्ही काही ऍडवाइस करू शकाल का? नक्कीच. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये बोन मॅरो ट्रान्सप्लांट इंडिकेटेड नाहीये सध्याचा, काही असा डेटा नाही. आणि हे स्टेज 4चे आहेत, तर त्यांनी त्यांच्या ऑन्कॉलॉजिस्ट किंवा किमोथेरपीचे तज्ज्ञांना कॉन्टॅक्ट करावे किंवा रेडिएशन शेक देणाऱ्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट करावे. ह्या आमच्या उपचार पद्धतीमध्ये त्यांना फायदा काही होणार नाही, होणं शक्य नाहीये. डॉक्टर, इन अदर केसेस जसं त्यांनी आता सांगितलं की कॅन्सर त्यांचा हाडामध्ये ॲक्च्युली गेलेला आहे, इतर वेळेला सुद्धा जर असं झालं असेल तर मग ही ट्रीटमेंट आपल्याला त्या पेशंटसाठी नाही करता येणार? बाकीच्या कॅन्सरमध्ये नाही करता येत. लिम्फोमा असू किंवा ल्युकिमिया असू, ल्युकिमिया हाडामधनच सुरुवात होते, पण लिम्फोमा जर हाडापर्यंत गेला असेल तरी काम आम्हाला करू शकतो, त्याच्यातनं फायदा होऊ शकतो. पण बाकीच्या कॅन्सरमध्ये जर्म सेल ट्यूमर म्हणून आहे, जे आम्ही बोलणार आहोत, त्याच्यात आपल्याला फायदा होऊ शकतो. बरोबर. आणि न्यूरोब्लास्टोमा म्हणून आजार आहे, त्याच्यात फायदा होऊ शकतो. पण बाकीच्या आजारामध्ये हाडापर्यंत गेल्यावर नाही होत. मल्टिपल मायलोमा नावाचा आजार आहे, त्याला विशेष प्रकारच्या ऑटोलोगस ट्रान्सप्लांटनी खूप फायदा होतो. बरं होऊ शकतं.
बरोबर. डॉक्टर, आपण थोडंसं हिस्ट्रीबद्दल ह्याच्या बोलत होतो, तर आपण आणखी काय सांगूयात प्रेक्षकांना? आता आपण स्लाइडकडे बघू. जगात अंदाजे 30,000 ते 40,000 ट्रान्सप्लांट होतात आणि त्याच्यातले अंदाजे 20,000 पेशंट जगतात ह्या ट्रान्सप्लांट उपचार पद्धतीमुळे. आता भारतात ह्याप्रमाणे, कारण भारत जगातलं 20% आहे, तर ह्याच्यातले अंदाजे 10 ते 12,000 ट्रान्सप्लांट आपल्या देशात कमीत कमी व्हायला पाहिजे. पण सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या इथे 800 ते 1000 एवढेच ट्रान्सप्लांट होतात. इतके कमी होतात. म्हणजे आपली गरज आहे की 10 पटीने वाढायला पाहिजे, कमीत कमी 10 पटीने वाढायला पाहिजे. आपले थॅलेसिमिया सगळ्यांना पकडलं तर कदाचित 20 पटी 30 पटीने वाढायला पाहिजे. या देशात, आपल्या देशात अंदाजे 6 लाख थॅलेसिमिक आहेत, त्याच्यातले 60,000 महाराष्ट्रामध्येच आहेत. आणि ही उपचार पद्धती इतकी स्लो आहे, स्लो वाढतीये, इतकी हळूहळू वाढते की ह्यांनी आपण एवढे पेशंटना क्युअर नाही करू शकणार. बरोबर. डॉक्टर, साधारणतः आपण जगभराचा एक अंदाज घ्यायचा झाला तर भारत सोडून आणखी कोणकोणत्या देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये ह्या पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते? आपण स्लाइडकडे परत वळू आणि ह्या स्लाइडमध्ये दिसतंय की अमेरिकेत भरपूर सेंटर्स आहेत. अंदाजे 700-800 सेंटर असतील. युरोपमध्ये पण 200-300. भारतात खूप कमी आहेत. आफ्रिकेत काहीच दिसत नाही. साऊथ आफ्रिकेमध्ये आहे. तसं तर आपल्याला गरज आहे की आज सेंटर्स वाढायला पाहिजे, सरकारने पण मदत करायला पाहिजे. तसंच ही उपचार पद्धती इतकी सायंटिफिक आहे की ह्याचा फायदा लॉंग टर्ममध्ये जास्त होईल. जर सेंटर्स वाढले, हॉस्पिटलना मदत मिळाली तर जास्त फायदा होईल, जास्त त्याचा फायदा होईल. सो मला वाटतं भारतात सुद्धा फार कमी ठिकाणी या पद्धतीची ट्रीटमेंट केली जाते. टोटल 23 सेंटर्स आहेत भारतात ज्याच्यात होतंय आणि 23 पेक्षा मी म्हणेन की 200 पाहिजेत. पण गव्हर्नमेंटनी पण त्यांना मदत करायला पाहिजे. प्रत्येक गोष्टी हॉस्पिटलकडनं अपेक्षा करून काम चालू नाही राहू शकणार. तर गव्हर्नमेंटकडनं मदत मिळाली, आम्हाला भरपूर प्रायव्हेट ऑर्गनायझेशनकडनं मदत मिळते, त्याच्यामुळे आमच्या पेशंटना पण फायदा होतोय. आर्थिक मदत मिळते, त्याच्यामुळे पेशंटना निर्णय घेता येते आणि बाकीच्या गोष्टी सुरळीत चाललेत. पण सगळ्यांचं असं चालू आहे असं मी म्हणू शकत नाही. बरोबर. डॉक्टर, आपण थोडंसं प्रकारांकडे त्याच्या वळूयात की अस्थिमज्जारोपण जर आपण म्हणलं तर हा मूळ पेशी प्रत्यारोपणाचा एक भाग असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या मूळ पेशी प्रत्यारोपणाचे आणखी काही प्रकार आहेत का? मूळ प्रकार म्हणजे 2 आहेत. ऑटोलोगस म्हणजे जेव्हा आपण पेशंटचे स्वतःचे पेशी घेतो आणि ॲलोजेनिक म्हणजे जेव्हा डोनर असतो. अच्छा, अशा पद्धतीने त्याची विभागणी केलेली आहे. बिलकुल. पण ॲलोजेनिक मध्ये परत जो सोर्स आहे म्हणजे जिथनं आपण पेशी घेतोय, जर अस्थिमज्जामधनं बोन मॅरोमध्ये असेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो, किंवा आम्ही पेरिफेरल ब्लड स्टेम सेल म्हणजे रक्तामधलं काढलं असेल पेशी तर त्याला पेरिफेरल ब्लड स्टेम सेल म्हणतो, जे ल्युकेमिया लिम्फोमामध्ये वापरतो. थॅलेसिमियामध्ये नॉर्मली अस्थिमज्जाच केलं जातं. आणि तसंच नाळ कॉर्ड ब्लडमधनं जर काढलं असेल तर नाळमधनं त्याला अनरिलेटेड कॉर्ड ब्लड आम्ही म्हणतो. ह्या सगळ्या गोष्टींना ॲलोजेनिक जे म्हणतो, ज्याच्यात दाता असतो, त्याच्यात आम्ही HLA टायपिंग म्हणून टेस्ट करतो. HLA म्हणजे पांढऱ्या पेशीचा गट असतं, जसं लाल पेशींचा गट असतं तसं पांढऱ्या पेशींना पण गट असतं. आणि त्याच्यात A, B आणि DR म्हणून असतात. 6 आकडे येतात. 6 मधले 6 मॅच झाले की फुल मॅच डोनर म्हणतो. अशा डोनरला आम्ही घेऊ शकतो कारण रिझल्ट चांगले असतात. जर मिसमॅच असलं तर डोनरचा रिझल्ट चांगला नसतं. भारतात पहिल्यांदा हॅप्लो आयडेंटिकल म्हणजे आईकडनं आम्ही ट्रान्सप्लांट केलं होतं आणि ते यशस्वी झालं थॅलेसिमियामध्ये. पण ते 50% मॅचमध्ये केलेलं आहे. पण आजही जर विचारलं मला तर फुल मॅच ट्रान्सप्लांट सर्वात चांगलं महत्त्वाचं आहे. सो थोडक्यात आपण बेसिक विभागणी त्याची बघायची झाली तर एक त्याच व्यक्तीच्या शरीरातले सेल काढून दिले जातात, जो आपला पहिला टाईप आहे ऑटोलोगस ज्याला आपण म्हणतो. आणि दुसरा जो टाईप आहे तो बाहेरच्या व्यक्तीकडनं हे सेल दिले जातात, त्याला आपण ॲलोजेनिक असा टाईप म्हणतो. असे 2 विभागणी याची केलेली आहे. कुठले रोग सुद्धा असे अवलंबून आहेत का की ऑटोलोगस मध्ये काहीच रोगांची ट्रीटमेंट केली जाते आणि ॲलोजेनिक मध्ये काहीच? बिलकुल. आपण ऑटोलोगसच्या प्रक्रियेबद्दल बघू, स्लाइडवर आहे. ह्या प्रक्रियेमध्ये आम्ही पहिले नॉर्मली सेल कलेक्ट करतो, त्यानंतर ते प्रोसेस करून त्याला प्रिझर्व करतो -84 मध्ये. त्याच्यानंतर किमोथेरपी देऊन आणि सेल्स परत दिले जातात. तर ह्या प्रक्रियेला अंदाजे 10 दिवस लागतात. ह्याला ऑटोलोगस म्हणजे पेशंट स्वतःच दाता होऊन जातं. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते प्रिझर्व करून आपल्याला कधी कधी 2-3 सेट्स ठेवता येतं आणि ही ट्रीटमेंट नॉर्मली 1 ते 2 वेळा लागू शकते. आता हे आजार आहेत ज्याच्यात हे ऑटोलोगस काम करतं. पहिला म्हणजे मल्टिपल मायलोमा. ह्याच्यात नॉर्मली उपचार पद्धतीने 24 ते 36 महिने पेशंटचं जीवन वाचतं, पण ही प्रक्रिया केल्यावर 60 ते 72 महिने मिळू शकतात. तसंच लिम्फोमामध्ये जर रिलॅप्स झालं, आजार परतून आला तर आपण करू शकतो. AMLचे एक विशेष प्रकारामध्ये करू शकतो. न्यूरोब्लास्टोमा मी म्हणलो तेव्हा ओव्हेरियन कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये नाही करू शकत. जर्म सेल ट्यूमर
आणि कधी थोडेसे स्टडीजमध्ये दाखवले की टाईप 1 डायबिटीस म्हणजे जो लहान मुलांना होतो पहिले 6 महिन्यामध्ये केलं तर फरक पडू शकतं. तसंच सांधीरोग त्याच्यात SLE म्हणून एक आजार आहे आणि मल्टिपल स्क्लेरोसिस नावाचा आजार आहे ज्याच्यात हे उपचार पद्धती लागू पडू शकते, केली जाऊ शकते. डॉक्टर, ज्याला आपण ऑटोलोगस म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःचे सेल काढून स्वतःला डोनेट करत आहे असं म्हणतो, तर अशा वेळेला जर एखाद्या व्यक्तीला कॅन्सर असेल तर ही प्रोसेस कशा पद्धतीने केली जाते, कारण त्याच शरीरात कॅन्सरचा रोग असतो? अतिउत्तम. पहिले काय केलं जातं की उपचारांनी त्या आजाराला पहिले कमी केलं जातं. अच्छा. त्याबरोबरच त्या प्रिव्हियस स्लाइड आपल्या जुन्या स्लाइडमध्ये आपण बघितलं त्याला आपण -84च्या फ्रीझरमध्ये टाकतो. तर त्या टेम्परेचरला जे वाईट पेशी असतात ते जगू शकत नाही म्हणून ते मरून जातात. 2 कारणामुळे त्या पिशवीमध्ये जे आपण कलेक्ट केलेली पिशवी त्याच्यात वाईट पेशी येत नाही किंवा कमी येतात. असं म्हणत नाही की ते शून्य असतात, कमी येतात. म्हणून मल्टिपल मायलोमध्ये पेशंट बरा होत नाही. 24 ते 36 महिन्याचं 60 ते 72 महिने होऊ शकतं. म्हणजे आजार परतून येतो, वाढू शकतो पण एकदम बरा होत नाही पेशंट. आपण कंट्रोल करू शकतो. पण तसंच उलट लिम्फोमामध्ये आपण बरा करू शकतो कारण ते पेशी त्या फ्रीझरमध्ये मरून जातात. मला वाटतं हे खूप आश्चर्यजनक आहे की त्याच व्यक्तीच्या शरीरातले सेल्स घेऊन, मूळ पेशी घेऊन आपण पुन्हा त्या व्यक्तीला जीवनदान देऊ शकतो किंवा ॲटलिस्ट त्यांची आयुर्मर्यादा वाढवू शकतो. ह्याच्यासाठी काही प्रीरेक्विजिट्स आहेत का? म्हणजे त्या व्यक्तीच्या शरीराकडनं डॉक्टरांच्या काही एक्सपेक्टेशन्स आहेत का की BP नसलं पाहिजे किंवा एखाद्या व्यक्तीचं आणखी काही आहेत का? माणसाचं हृदय व्यवस्थित काम करायला पाहिजे, किडनीचं फंक्शन ठीक असायला पाहिजे आणि ते 2 गोष्टी असतील तर नॉर्मली लंग ठीक असेल, फुफ्फुस ठीक असेल, हृदय ठीक असेल, किडनी असेल, लिव्हर ठीक असेल तर हे करता येते. पण ह्याच्यात एक मुख्य म्हणजे औषधोपचारांनी कधी कधी लिम्फोमासारख्या आजारामध्ये इतके किमोथेरपी लागतात पेशंटला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यानंतर कधी कधी मूळपेशी बाहेर निघतच नाहीत. तशा परिस्थितीत हे टाळावं लागतं. नाहीतर म्हणजे उदाहरण आम्ही कलेक्शनला गेलो आणि कलेक्टच नाही झाले, एक सेल डोस कलेक्ट करतो आम्ही, वजनाप्रमाणे सेल डोस कलेक्ट करावं लागतं, नाहीतर ते परत जाऊन बसत नाही. तर अशा परिस्थितीत जर कलेक्ट नाही झाले तर आम्हाला अबॅन्डन करावं लागतं, वेगळ्या प्रक्रियेकडे किंवा ॲलोजेनिकच्या प्रक्रियेकडे जावं लागतं. नक्कीच. प्रेक्षक हो, खूप इंटरेस्टिंग आणि असा उत्तम असा हा विषय आहे. मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा भरपूर प्रश्न आहेत. मला सुद्धा इथे भरपूर प्रश्न डॉक्टरांना विचारायचे आहेत. पण आपल्या प्रश्नांचा हा चर्चा अशी आपली पुढे चालू ठेवण्यापूर्वी मी एक छोटीशी विश्रांती घेणार आहे. भेटूया विश्रांतीनंतर. आपली संस्कृती, आपलं अस्तित्व, आपल्या चालीरीती, आपलं कर्तृत्व, या सर्वांसाठी आवश्यक आहे आपलं आरोग्य. जगायचं असेल प्रत्येक श्वास तर घ्या आधी आपल्या आरोग्याचा ध्यास. आरोग्याच्या सर्व घटकांचा चतुरस्त्र विचार करणारा, त्यावर चर्चा करणारा कार्यक्रम स्वस्थ भारत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार आणि दूरदर्शन यांचा संयुक्त उपक्रम स्वस्थ भारत. दर शुक्रवारी संध्याकाळी 6:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर नक्की पहा स्वस्थ भारत. स्वस्थ भारत शुक्रवार ते रविवार संध्याकाळी 6:30 वाजता आणि बुधवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजता. विश्रांतीनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण डॉक्टर विजय रमणन यांच्याशी मूळ पेशी प्रत्यारोपण आणि अस्थिमज्जारोपण ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. आपली ही चर्चा पुढे नेण्यापूर्वी एक छोटीशी टिप मी तुम्हाला देणार आहे. प्रेक्षक हो, बरेचदा पेशंट्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात आणि रक्ताची गरज अशा वेळेला पेशंट्सना असते अत्यावस्था अवस्थेमध्ये, तेव्हा ब्लड डोनेशन करणं मला वाटतं हे ह्याच्यासारखं चांगलं काम काही नाही. मला वाटतं डॉक्टर पण ह्याला सपोर्ट करतील. तेव्हा रेग्युलरली ब्लड डोनेशन तुम्ही आणि आम्ही करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी काय काळजी घ्यावी हे मी तुम्हाला पुढच्या दोन्ही ब्रेकनंतर नक्कीच सांगणार आहे. डॉक्टर, आपण पहिल्या प्रकाराबद्दल बोललो, ऑटोलॉगस, ज्याच्यामध्ये स्वतःच्या शरीरातले सेल काढून ते वापरले जातात. दुसरा प्रकार जो आपण म्हटला होता त्याला आपण ॲलोजेनिक असा प्रकार म्हटलं होतं, ज्याच्यामध्ये दुसरा कुठला तरी एक डोनर असतो ज्याच्या शरीरातले सेल आपल्या शरीरासाठी वापरले जातात. तर हे थोडंसं आपण एक्सप्लेन करूयात का? आपण परत स्लाइडकडे वळू. ॲलोजेनिक मध्ये दाता असतो आणि हा दाता म्हणजे वेगळा असतो. बरोबर. जसं मी पहिले म्हणलो, HLA ह्युमन ल्युकोसाइट अँटीजन ही टेस्ट केली जाते आणि त्यानंतर ठरवलं जातं कोण डोनर होणार आहे. बरोबर, मला वाटतं स्लाइड मध्ये सुद्धा आपल्याला दिसतंय ते. हो, आणि त्या डोनरकडनं सेल कलेक्ट केले जातात आणि ते परत प्रिझर्व केले जातात आणि ते त्याच वेळेला पेशंटला पण औषधोपचार चालू असतात.
ते औषध उपचार म्हणजे ह्या लाल जी रेषा दिसतीये ही पेशंट आहे आणि टाइमलाईन म्हणेन मी ह्याला. आणि पेशंटला जे सिव्हिअर किमो दिली जाते त्याला कंडिशनिंग म्हणतो. तेव्हा दाताला पण इंजेक्शन चालू असतात आणि त्या इंजेक्शन नंतर मूळ पेशी जर आम्हाला हाडामधनं काढायचं असेल, अस्थि मज्जामधनं काढायचं असेल तर आम्ही फुल भूल देऊन काढतो किंवा जर रक्तामधले असतील तर मशीनवर घेऊन काढतो. दिल्यानंतर त्याला ग्राफ्ट म्हणतो. ते किमोथेरपी संपली की दुसऱ्या दिवशी दिली जाते. ते अलीकडे असे औषध उपचार सुरू केले जातात की दाताच्या पेशींनी पेशंटवर अटॅक करू नये, ज्याला अँटी GVH प्रोफिलॅक्सिस म्हणतो. आणि ह्याच्यानंतर पेशी दिल्यानंतर पेशंटच्या पेशी कमी होतात, मग हळूहळू वाढतात. 10 ते 14 दिवसात ते वाढायला लागतात. पहिले पांढरे पेशी, मग प्लेटलेट आणि शेवटी लाल पेशी असे वाढतात. या पूर्ण प्रक्रियेत असं होऊ शकतो कारण दाता आणि पेशंटमध्ये थोडेसे बाकीचे अँटीजनमध्ये फरक असू शकतं, त्याच्यामुळे अटॅक होऊ शकतो, ज्याला ॲक्यूट GVH म्हणतो, ॲक्यूट ग्राफ्ट व्हर्सेस होस्ट डिसीज. म्हणजे पेशंटच्या स्वतःच्या कातडी, आतडी आणि लिव्हर ह्याच्यावर डोनरचे अटॅक होते, त्याच्यामुळे जुलाब होऊ शकतात, कधी कधी जीव पण दगवू शकतं. तसं हे 90 दिवसानंतर झालं त्याला क्रॉनिक म्हणतो. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा 1 वर्षांनी किंवा 1.5 वर्षांनी आजार परतून येऊ शकतं. हे महत्त्वाची गोष्ट आहे की सगळं करून सुद्धा फरक पडेल अशी गॅरंटी नसते. 1 वर्ष तरी आपण वेट करायला पाहिजे. बरोबर. तेवढा त्याचा टाइम पिरियड आपण शरीराला सुद्धा ऍक्सेप्ट करायला दिला पाहिजे. आणि ते गोळ्या जे आहेत अँटी GVHचे ते अंदाजे 8 ते 9 महिने चालू राहतात आणि त्यांनी पेशीला बसायला मदत होते. बरोबर. डॉक्टर, मला तुम्हाला हा सुद्धा एक प्रश्न विचारायचा की आफ्टर ट्रीटमेंट म्हणजे स्टेम सेल ट्रीटमेंट नंतर काय काळजी पेशंटनी घ्यायला लागते, परंतु तत्पूर्वी आपण ज्याला ॲलोजेनिक बद्दल बोलतोय, जेव्हा दुसऱ्या व्यक्तीकडनं आपल्या शरीरामध्ये मूळ पेशी येणार आहेत त्यावेळेला हा जो डोनर आहे त्याचे काही स्पेसिफिकेशन्स आहेत का, त्याचे काही कंडिशन्स आहेत का? नॉर्मली आम्ही प्रत्येक डोनरची तपासणी करून घेतो. त्याचं हिमोग्लोबिन, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, हृदय कसं आहे ते बघून घेतो. HIV, हेपॅटायटिस B म्हणजे काविळीचे विषाणू आहेत का ते बघून घेतो. आणि हे सगळे झाल्यावर वयाचं काय ह्याच्यात भान नसतं आणि डायबिटीज असू, ब्लड प्रेशर असू, जर ते कंट्रोल्ड असेल तर नक्कीच तुम्ही डोनर होऊ शकता. मी प्रत्येक डोनरला एकच सांगू इच्छितो की बरेचशा लोकांना वाटतं की त्यांची वीर्यशक्ती किंवा फर्टिलिटी कमी होईल स्टेम सेल दिल्याने. मला तर असं वाटतं स्टेम सेल दिल्याने एकच गोष्ट वाढते, ते म्हणजे पुण्य. आणि जसं मॅडम म्हणल्या की रक्तदान करणं आवश्यक आहे. ट्रान्सप्लांट कुठल्याही सेंटरला करायचं असेल, बिल्डिंग बांधणं सोपं असतं, पण रक्तदान जर तुमची रक्तपेढी चांगली नसेल तुम्ही काहीच करू शकत नाही. आज जे पण आम्ही करतोय ते आमची लॅब, आमची ब्लड बँक चांगली आहे, रक्तपेढी चांगली आहे म्हणून आम्ही करतोय, नाहीतर हे करणं असंभव आहे. बरोबर. कारण त्याच्यासाठी तेवढं मला वाटतं वैद्यकीय मेडिकली तेवढं ॲडव्हान्स असणं हॉस्पिटलनी किंवा सेंटरनी हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जे प्रिव्हियस स्लाइडमध्ये दाखवलं की सगळे पेशी कमी होतात. जेव्हा कमी होतात तेव्हा अँटीबायोटिक लागतात, तेव्हा ब्लड प्रोडक्ट्स लागतात, रक्ताचे सगळे प्लेटलेट लागतात, प्लाझ्मा लागतं, रक्त लागतं. अशा परिस्थितीत जर रक्तच उपलब्ध नसेल आणि पेशंट पळत असेल तर कुठलाही ट्रान्सप्लांट करता येणार नाही. आमचं असो किंवा किडनी असो किंवा लिव्हर असो. तर अशा परिस्थितीत आपल्या देशात पण जर मी जसं म्हणलं की आपल्या देशात 12,000 ट्रान्सप्लांट व्हायला पाहिजे, ते करण्यासाठी तेवढे रक्तपेढीमध्ये तेवढे म्हणजे पिशवी तरी लागतील, नाहीतर आपल्याला काही करता येणार नाही. तर एकंदरीत आपल्या देशात ही जागरूकता वाढायला पाहिजे की आपण डोनर होऊ शकतो रक्तदान करण्यासाठी आणि मूळ पेशी देण्यासाठी सुद्धा. बरोबर. डॉक्टर, डोनरबद्दल ज्याला आपण बोलतो तेव्हा अगदी म्हणजे सामान्य व्यक्तीला प्रश्न पडतील असे काही प्रश्न मला पडलेत की सगळ्यात पहिल्यांदा मला असा प्रश्न पडला आहे तो म्हणजे ज्यावेळेला हा डोनर असतो त्यावेळेला आता सध्या सिगरेट किंवा तंबाखू याचं प्रमाण बरंचसं वाढलेलं आहे, तेव्हा रेग्युलरली जर एखादी व्यक्ती सिगरेट आणि तंबाखू खात असेल किंवा मद्यपान करत असेल, परंतु आत्ता टेस्टमध्ये असं रिअलाईज झालं आहे की लिव्हरवरती किंवा जसं तुम्ही म्हणलात की ज्या सगळ्या टेस्ट केल्या जातात त्या सगळ्या नॉर्मल आहेत, परंतु आपल्याला ही हिस्ट्री माहिती आहे की तो व्यक्ती तंबाखू किंवा मद्यपान करतो, तरी सुद्धा तो डोनेट करू शकतो का? 100%. जर त्याचे फंक्शन नॉर्मल असतील तर नक्कीच करू शकता. कारण हे सगळे दारू असू किंवा सिगरेट असू हे काय अस्थिमज्जामधल्या असलेल्या मूळ पेशीवर परिणाम करत नाही. तर अशा परिस्थितीत जर अशी काय गरज असेल तर 100% अशा व्यक्तीने तो डोनेट करू शकतो. माझ्याकडे असे पेशंट ज्यांचं बायपास झाल्यानंतर त्यांनी डोनर असे ज्यांनी बायपास नंतर डोनेट केलेलं आहे. डॉक्टर, आपल्याला कार्यक्रमात आणखीन एक फोन आलाय. नवनाथ यांचा आपल्याला फोन आलाय. नमस्कार नवनाथ जी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार. हा नमस्ते मॅडम. नमस्कार. हा, मी नवनाथ झगडे बोलतोय अहमदनगरहून. हा, मला एक मोठं नवनाथचा आजार आहे. हा, आणि मी मुंबईला चेंबूरला सोनारा सिटी हॉस्पिटलमध्ये पेन्सिल थेरपी घेतलेली आहे मोठं नवनाथच्या आजारासाठी. परंतु मला असा काही फरक पडलेला नाही. तर मला डॉक्टरने हे विचारायचं होतं की बा
हे परत उपचार घ्यायला पाहिजे का? नक्कीच. धन्यवाद नवनाथजी. आपण त्यांना काय सांगू शकतो? ह्या विषयावर आपण आज बोललेलो नाही, पण स्टेम सेल थेरपी आणि स्टेम सेल ट्रान्सप्लांट थेरपी म्हणजे इंजेक्शन देणे शिरेतनं किंवा पाठीतनं